हे आपल्या उत्सवाचं वर्ष आहे. ज्या ठिकाणी आपण उभा आहे ती जागा आणि जे ठिकाण ते किंग मेकर भूमिका असं म्हणून ठरवतं. 10 वर्षापासून आपली जी जागा गाजवत आहे किंग मेकर म्हणून भूमिका गाजवत आहे. दिलीप बद्दल सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. कारण की ज्या जागेवरती आदिराज्य 30 वर्ष गाजवलं आणि चोराला बकास केलं त्या जागेमध्ये आपल्या दिलीप दरांनी फक्त 10 वर्ष आदिराज्य गाजवलं आणि आपलं किंग मेकर बजावली. असे आपल्या दिलीपला भटकर हे जे आयोजक उत्सव साजरा केला आहे याच्याबद्दल मी दिलीप दला यांचं आणि त्यांच्या टीमचं खूप खूप सहर्ष स्वागत करतो. आणि सुरेंद्रनगर मध्ये हे प्रथमच असं मी बघतोय आणि माझ्या लहान वयापासून बघतोय की दिलीप दला मटकर हे मटकर नसून एक खंकर असून प्रवासासाठी हे प्रगतीची दिशा ठरणारे आणि सगळ्यांची वेशभूषा हे आपले मटकरच ठरवतील. म्हणून सोनेगावच्या लोकांना मी एकच विनंती करतो, येणारा काळ हा आपला भविष्यात असेल. येणारा काळ माध्यमातून असू द्या, पण दिलीप मटकरे जे ठिकाण जे निवडलेलं ठिकाण आहे ते किंग मेकर इथं जो उभा राहतो तो किंग मेकर म्हणतो सोनेगावचा. हे आपल्याला दाखवून द्यायचंय. हे सोनेगावला माझं आव्हान असेल. येणारा काळ हा दिलीप दादासाठी असेल. म्हणून मी सगळ्यांना म्हणतो टाळ्या वाजवून स्वागत करायचंय. आणि एकच सच्चा कार्यकर्ता आहे फिरणारा लढणारा लढणारा आणि कधी आणि मी एक त्यांचा मित्र मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वार्डाध्यक्ष आहे समाधान कोळेकर. माझ्या बरोबर अध्यक्ष सचिन मिसाळकर, जिल्ह्याचे उपाध्यक्ष पारसभाई कांबळे, युवक मार्गदर्शक तुषार फडके हे माझ्यावर उपस्थित झाले. फक्त मी दिलीप दादा मटकर यांचा आग्रह असतो मी स्टेजवरती उभा आहे. आणि मी सुरेंद्रनगरकरांना एकच विनंती करतो, येणारा काळ आपल्या भरपूर हंड्या फुटतील. लोकांनी आपला गैरफायदा घेतलाय, पण या हंडीच्या माध्यमातून लोकांना दाखवा हंडी काय असते आणि भ्रष्टाचार काय असतो. फक्त एकच खंडन दिलीप दादा मटकर. येणाऱ्या वर्ष आपल्या सुरेंद्रनगरसाठी सोयीस्कर आणि आपल्याला निरोगी आयुष्य लाभावं. एकच आवाज महायुती सरकार, एकच आवाज, एकच कंकर दिलीप दादा मटकर. धन्यवाद. मला बोलल्याबद्दल मटकर साहेबांसाठी खूप खूप आभारी आहे.